तो शकील भाई फोटो आटा बॅनर काँग्रेसच्या महिला पदाधिकारी देखील आहेत। त्याचबरोबरीनं इथं महानगरपालिकेचे दाबा लोकशाहीचं बटन, दाबा लोकशाहीचं बटन, दाबा लोकशाहीचं बटन, महानगरपालिकेला एक निवेदन दिलं होतं की तुम्ही ही जी मांस विक्रीवरची बंदी आणलेली आहे ती तुम्ही मागे घ्या। पण मला वाटतं प्रशासनाचा कुठेतरी आडमुठेपणा आहे आणि मला असं वाटतं की भाजपच्या दबावाखाली, भाजप सरकारच्या दबावाखाली हे बंदी त्यांनी आणली आहे। आजूबाजूच्या कुठल्याही महापालिकेत अशी बंदी नाही। 15 ऑगस्टचा स्वातंत्र्य दिन आहे आणि पूर्ण स्वातंत्र्य खाण्यापिण्याचं, कपडे घालण्याचं हे नागरिकांना आहे। हे कोंबडी याच्यासाठी आणली, तुम्हाला माहित असेल गावाला फार पूर्वीपासून जर सकाळी पहाटे जाग यायची असेल तर कोंबडा हरवल्याशिवाय लोक जागत नव्हते। ही जाग प्रशासनाला येण्यासाठी कोंबडी आम्ही पालिकेवर सोडण्यासाठी आणलेली आहे। त्याचं कारण महापालिकेत इतर प्रश्न असताना आज रस्त्याची समस्या आहे, खड्ड्यांची समस्या आहे, हॉस्पिटलची समस्या आहे, रेल्वेची समस्या आहे। या सर्व समस्या याच्यावर काम करायचं सोडून आयुक्त नाही ते उद्योग करतात, कुठला तरी फुटकळ आदेश काढतात आणि अशी व्यापाऱ्यांवर बंदी आणतात। मला असं वाटतं की जास्त व्यापारी हे मराठी आगरी कोळी आहेत, त्याच्यामुळे मला वाटतं त्यांच्या पोटावर लाथ मारण्याचं काम प्रशासन करते आणि याच्या विरोधात करून देखील आदेश मागे घेतला नाही। आम्ही विनंती केली, अनेक संघटनांनी विनंती केली, मांस मच्छी विक्रेत्यांनी विनंती केली, पण त्यांच्या आदेशाला खेळाची टोपली प्रशासनाने दाखवली आणि याच्याच निषेधार्थ आम्ही आज ही कोंबडी महापालिकेवर सोडण्यासाठी आणली, जेणेकरून प्रशासनाला जाग येईल आणि जो 5 वर्ष प्रशासकीय राजवट मटन पार्टी करणार आहेत। मटन पार्टी आम्ही 1 वाजता करणार आहेत। आमचे महाविकास आघाडीचे नेते जितेंद्र आव्हाड साहेब 1 वाजता येणार आहेत। मल्हार हॉटेलमध्ये मटन, मच्छी, कोळंबी याच्यावर आम्ही पार्टी करून त्याच्यामध्ये सर्व म्हणजे महाविकास आघाडीचे दीपेश म्हात्रे असतील किंवा मनसेचे राजू पाटील असतील हे देखील येणार आहेत आणि आम्ही मीडियासमोर मटन मच्छी खाऊन आम्हाला कोण मटन मच्छी खाण्यापासून अडवतो हे बघणार आहोत। त्याच्यामुळे आमच्या स्वातंत्र्यावर गदा आणण्याचं काम प्रशासनाने करू नये, नाहीतर त्याला वेळीच जे उत्तर देतं ते आम्ही देऊ आणि ही कोंबडी आम्ही आज महापालिकेवर सोडायला निघालो आहे।